थँक सो मच माळक साहेब. या सुंदर समयाकरिता आणि या मिळालेल्या सुंदर अशा संधीकरिता, या सर्व वेळेबद्दल आणि या संधीबद्दल जिवंत देवाला गौरव आणि सन्मान प्राप्त हो. विशेष करून मी आपणा सर्वांचे ख्रिस्ताच्या नावामध्ये ह्यावेळेस स्वागत करतो आणि या मेंढपाळाचे काठी या अंतर्गत आपण जी सीरीज सुरू केलेली होती. आज आपण त्या सीरीजच्या शेवटच्या विषयावर मनन करणार आहोत. आणि तो विषय हाच आहे. तो म्हणजे सोली डिओ ग्लोरिया, म्हणजेच देवाचं गौरव केवळ. आणि आपल्याला माहित आहे ख्रिस्ती विश्वासामधील हा एक महत्वाचा भाग आहे. महत्वाचं अंतिम ते ध्येय आहे, जे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ख्रिस्ती विश्वासाच्या अगदी गरजेचं आहे. आणि अ, हे गौरव कोणा मनुष्याचं नाही, तर केवळ देवाचा आहे. आणि मग या विषयावर आपण विचार करत असताना आपण आतापर्यंत ज्यावेळेस ही जी विश्वासाची 5 आधारस्तंभ आपण अभ्यासत आहोत आणि आतापर्यंत जी 4 आधारस्तंभ आपण पाहिली, त्यावेळेस आपण पूर्ण जी पार्श्वभूमी आहे, सुरुवातीला ज्यावेळेस परिचय देण्यात आला, त्या परिचयामध्ये आपल्याला पूर्ण पवित्र शास्त्रापासून ते सर्व शतकामध्ये कशाप्रकारे देवाने सुधारणा घडवून आणली आणि कशाप्रकारे त्याच्या वचनाद्वारे लोकांचं जीवन बदलवलं, त्याच्या गौरवास्तव या सर्व बाबी आपण पाहिलेल्या आहेत. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण देवाचं गौरव केवळ याबद्दल आपण विचार करतो, तर आपल्याला माहित आहे की या 5 जे आधारस्तंभ आहे ख्रिस्ती विश्वासाचे, त्या 5 आधारस्तंभापैकी हा 5वा क्रमांक किंवा शेवटचा आधारस्तंभ आहे. आणि गौरव केवळ देवाचेच किंवा देवाचे गौरव केवळ, अ, हा जो शब्दप्रयोग आहे तो किंवा हे जे ब्रीद वाक्य आहे, ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि खरंच ख्रिस्ती रिफॉर्मेशन हे देवाच्या गौरवासाठी होते, यात काही शंका नाहीये. जर तुम्ही 14व्या शतकामध्ये, 15व्या, 16व्या शतकामध्ये जर पाहिलं आणि तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा पाहिलं, तर ज्या वेळेस सुधारणा घडून आल्या, त्यावेळेस त्यांनी मनुष्याचं गौरव केलं नाही, तर त्या देवाकडे पाहिलं, देवाकडे ते वळाले आणि देवाचं गौरव त्यांनी केलेला आहे. आणि म्हणूनच ख्रिस्ती विश्वासाचं अंतिम ध्येय हेच आहे, देवाचं गौरव केवळ. परंतु रोमची जी मंडळी होती, ती म्हणायची, की जे काही घडत आहे, त्यामध्ये देव तर कार्य करत आहे, परंतु त्यासोबतच आपल्याला सुद्धा कार्य करण्याची गरज आहे. आणि ज्यावेळेस मनुष्याला कार्य करण्याची गरज आहे, ज्यावेळेस अशा प्रकारचा विचार जिथे येतात, की मला सुद्धा देवासोबत कार्य करण्याची गरज आहे, त्यावेळेस कुठेतरी देवाचं गौरव हिरवण्याचा तो प्रयत्न आहे. आणि ती चुकीची बाब आहे. आणि तीच मंडळी तशा प्रकारे करायची आणि तिचा जो विश्वास आहे, तो पूर्णपणे मनुष्य केंद्रित होता. सर्व काही मनुष्यांच्या प्रयत्नावर आधारित होतं. सर्व काही मनुष्यांच्या कर्मकांडावर आधारित होतं. आणि आज देखील अशा अनेक मंडळ्या आहेत, जे अशाच प्रकारे विचार करत आहेत, विश्वास करत आहेत. जसं उदाहरणार्थ आज अनेक ठिकाणे आणि विविध ठिकाणे वेगवेगळे विचार सुरू आहेत. वेगवेगळ्या अ, वचनाला घेऊन चुकीच्या प्रकारे त्याचा अर्थ लावला जात आहे, त्याचा विपर्यास केला जात आहे. देवाचं वचन एकीकडे स्पष्ट रीतीने शिकवितं, की तारण केवळ कृपेनेच, विश्वासाच्या द्वारेच. तो विश्वास केवळ प्रभू येशू ख्रिस्तावर आणि तारण केवळ देवाच्या गौरवासाठी आहे. ज्यावेळेस कृपा त्या ठिकाणी आली, तर कृपेला जोडून कोणतं कार्य आपण जोडू शकणार नाही. मुळात कृपा ही कुणावर केली जाते? जो असहाय्य आहे, जो दुर्बल आहे, जो ते कार्य करण्यामध्ये बिलकुलच लायकीचं नाहीये. त्याच्यावर कृपा केली जाते, नाही का? त्याला कृपा म्हटलेलं आहे. मग ज्यावेळेस तारणामध्ये आपण तारणाबद्दल विचार करतो, की तारण ही कृपेनं आहे, तर मग तिथे आपल्या कोणत्याच कार्याला थारा नाहीये. जसं अनेक लोकं म्हणतील, की हा बाप्तिस्मा घेतल्याशिवाय तारणच होणार नाही. अनेक लोकं म्हणतील, की हां, नक्कीच माझं तारण केव्हा होतं? मी स्वतःहून विश्वास ठेवतो तेव्हा. नाही, नक्कीच विश्वास आहे. परंतु तो विश्वास सुद्धा देवाचं दान आहे. पवित्र शास्त्र शिकवितं. जोपर्यंत देव तो तारणदायी विश्वास आपल्याला पुरवत नाही,
तोपर्यंत आपण ख्रिस्तावर योग्य रीतीने प्रभू आणि तारणारा म्हणून विश्वास ठेवू शकत नाही. हे अगदी सत्य आहे. म्हणूनच सर्वतोपरी गौरव केवळ देवालाच जातं. आणि ज्यावेळेस आपण या विषयाबद्दल विचार करतो, तर आपल्याला पाहायला भेटतं, ज्या प्रकारे ते 4 आधारस्तंभ आपण पाहिले. केवळ शास्त्रलेख आपण शिकलो सगळ्यात अगोदर. त्यानंतर केवळ कृपा आपण पाहिलं. त्यानंतर केवळ विश्वास आपण पाहिलेला आहे. त्यानंतर केवळ ख्रिस्त त्याबद्दल आपण शिकलेलो आहे. आणि आता ज्यावेळेस या 4ही ब्रीदवाक्यांकडे आपण जातो आणि या 4ही ब्रीदवाक्यांकडे गेलेलं असताना त्यांचं सार किंवा त्यांचं अंतिम ध्येय किंवा ही जी ब्रीद वाक्य किंवा ही जी घोष वाक्य आहेत, ते केवळ देवाचं गौरव ह्या ब्रीद वाक्यावर येऊन थांबतात. तिथं येऊन ही सर्व ब्रीद वाक्य जे आहेत, ते आपल्याला थांबताना दिसते. आता ज्यावेळेस आपण देवाच्या गौरवाबद्दल विचार करतो, तर सगळ्यात अगोदर वेस्टमिन्स्टर लघु प्रश्न उत्तरे हा जो प्रश्न उत्तराद्वारे पवित्र शास्त्राचा अभ्यास आहे, त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश कोणता? आणि त्याचं उत्तर अशा प्रकारे दिलेलं आहे. देवाचं गौरव करणं आणि त्याचा आनंद घेणं. काय आहे मनुष्याच्या जीवनाचा मुख्य उद्देश? देवाचं गौरव करणं आणि त्याचा आनंद घेणं. हे आपल्याला कधी समजतं? ज्यावेळेस मनुष्याला हे समजेल, की तो केवळ माती आहे आणि त्याला घडवणारा केवळ देव आहे. ज्या प्रकारे त्याने घडवलं, त्याच प्रकारे तो तारणारा देखील आहे. सार्वकालिक जीवन तो देणारा आहे. त्याने स्वतःच्या प्रिय पुत्राला आमच्याकरिता राखून न ठेवता दिलेलं आहे. आणि त्या ख्रिस्तामध्ये त्याच्या प्रिय पुत्राठायी त्याने आपल्याला हे अनमोल तारण त्याच्या कृपेने विनामूल्य दिलेलं आहे. आपली लायकी काहीच नाही. या ठिकाणी मी काहीच कार्य केलेलं नाही. हे तारण माझ्या कृत्यावर अवलंबून नाही. जर माझ्या कृत्यांनी मी तारण साधण्याचा प्रयत्न केला, तर मला नरकाटळ आहे. परंतु हे तारण ख्रिस्ताच्या कृत्यांमुळे मला मिळालेलं आहे. म्हणून देवाचं गौरव केवळ आणि म्हणूनच मी ख्रिस्तामध्ये देवाचा आनंद घेतो. देवाचं गौरव मी करू शकतो. हे अगदी सरळ आहे आणि अगदी देवाचं गौरव करण्याकरिता उत्तेजित करणारं ते आहे. आणि देवाच्या प्रिय लेकरांनो, विशेष करून देवाच्या गौरवाबद्दल विचार करत असताना आपण काही बाबी आपण पाहणार आहोत. आता देवाचं गौरव म्हणजे काय आहे? देवाचं गौरव ज्यावेळेस आपण त्याच्याबद्दल बोलतो, तर मग ते असं काहीतरी आहे का, की अरे बापरे! काहीतरी अचानक मला अकस्मात दिसलं आणि काहीतरी हे झालं आणि ते झालं. मग मी त्याला काहीतरी नाव देईल, त्याला काहीतरी उपाधी देईल. अशा प्रकारे आहे का? ज्यावेळेस आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो योग्य रीतीने, त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने देवाचं गौरव म्हणजे काय आहे, हे समजण्यासाठी मदत होईल. आणि पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला देवाच्या गौरवाबद्दल शिकवितं. पहा, देवाचं गौरव म्हणजे त्याच्या आत्म्याचे सौंदर्य. हे सौंदर्य जे आहे, ते भौतिक नाहीये. तर हे सौंदर्य असे आहे जे त्याच्या गुणवैशिष्ट्यांमधून आणि तो जो काही आहे त्याच्या सर्वस्वामधून किंवा सर्वस्वातून उत्सर्जित होते. पहा देवाचं गौरव हे अशा प्रकारे भौतिक रीतीने दिसणारी कोणती अशी बाब नाही किंवा ते असं कोणतं दिसणारी गोष्ट नाहीये. तर ते मुळात देवाचं सौंदर्य प्रगट करतं आणि ते कशाप्रकारे? त्याच्या गुणवैशिष्ट्यांमधून आणि त्याच्या कृत्यांमधून ते प्रगट होतं. ते कशाप्रकारे ते आपण पुढे पाहणारच आहोत. त्याचं जर एक उदाहरण आपल्याला पाहायचं आहे, तर पहा याकोब 1 आणि वचन 10 जर तुम्ही पाहिलं, तर तिथं काय सांगितलंय बघा, "आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल." आता ज्यावेळेस तुम्ही याकोब अध्याय 1 आणि वचन 10 जर पाहता, तर मुळात इथं याकोब जो आहे तो मनुष्याच्या नश्वर अशा, क्षणिक अशा त्या अभिमानाबद्दल तो विचार करत आहे किंवा त्या क्षणिक अशा स्थितीबद्दल तो मनुष्याला आठवण करून देत आहे.
ती क्षणिक स्थिती इतकी भयंकर आहे, ती दीन आहे, दुबळी आहे, की त्यामध्ये त्याला स्वतःहून अभिमान करण्याकरिता कुठंच जागा नाहीये. आणि इथं ज्यावेळेस तुम्ही हे वचन बारकाईने पाहाल, इथं सांगितलंय आणि धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, कारण तो गवताच्या फुलासारखा नाहीसा होईल. आता दीन स्थितीविषयी इथं ज्यावेळेस म्हटलं जात आहे, धनवानाने आपल्या दीन स्थितीविषयी अभिमान बाळगावा, हा जो शब्द इथं वापरला जात आहे, तर विशेष करून अभिमान हा जो शब्द आहे, तो इंग्लिशमध्ये काही-काही ठिकाणी गौरव अशा प्रकारचा शब्द तिथं वापरलेला आहे. अभिमानाच्या जागेवर आणि मराठीमध्ये अभिमान हा शब्द वापरलेला आहे. त्यासोबतच जर तुम्ही इथं धनवानाची दीन अवस्था हा जो शब्दप्रयोग वापरलेला आहे, तो यासाठी हे दर्शवण्यासाठी आहे, की मनुष्याची जी स्थिती आहे, ती कशा प्रकारची आहे. ख्रिस्ताविना सर्व मानवजात मग तिने या पूर्ण जग जरी मिळवलं, तरी त्याला काहीच लाभ नाहीये. जसं देवाचं वचन सांगतं, की मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्माचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ? तर ही दीन अवस्था मनुष्याची आहे, की तो आपल्या पापामध्ये मेलेला आहे, जिवंत देवापासून दुरावलेला आहे. तो नाशास पात्र आहे. त्याचं त्याचं स्वतःचं अस्तित्व काहीच नाहीये आणि असा हा मनुष्य तो काय गौरवी असणार आहे? तो बिलकुलच गौरवी नाहीये. आणि म्हणूनच एकीकडे याकूब ज्यावेळेस म्हणतो, की धनवान आणि त्याच्या दीन अवस्थेबद्दल काय करावं? अभिमान बाळगावा. तर याकूब जणू काय त्याला त्याच्या स्वतःची मनुष्याला स्वतःची आठवण तो करून देत आहे. स्थितीची आठवण करून देत आहे, की तू त्या फुलासारखा आहेस, जे आज दिसतं आणि उद्या वाळून जातं. तुझी स्थिती अशी आहे, की तू स्वतः होऊन जगू शकणार नाही. आणि मग हे वचन अगदी स्पष्ट रीतीने मनुष्याचं गौरव हे क्षणिक आहे, पडलेलं आहे. पण देवाचं गौरव त्याच्या पूर्ण गुणवैशिष्ट्यांमध्ये प्रगट झालेला आहे आणि ते सार्वकालिक आहे, याची आठवण करून देतो याकूब. आणि ज्यावेळेस आपण देवाच्या गौरवाबद्दल विचार करतो, तर आपल्याला पाहायला भेटतं आणखी पुढे जर तुम्ही यशया 43वा अध्याय आणि वचन 7 जर पाहिलं, तर तिथे सांगितलं, "ज्यांना माझे नाम ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडले, त्या सर्वांना घेऊन या." हे वचन जे आहे, ते आपल्याला शिकवितं, की देव गौरवी का आहे? मुळात जे त्याने निर्माण केलेलं आहे, त्यामुळे तो गौरवी आहे का? त्याला काहीतरी कारण भेटत आहे. जसं निर्मितीमुळे तो गौरवी झालेला आहे का? किंवा आपण त्याला गौरव देतो, तेव्हाच तो गौरवी होतो का? तर नाही. मुळात देव गौरवी आहे. तो सदा सर्व काळाकरिता गौरवी आहे. त्याचा गौरव कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही. तो ईर्ष्यावान प्रभू आहे. आणि ज्यावेळेस आपण यशया 43:7 आपण पाहतो, तर तिथं शिकवलेलं आहे, की त्याने आपल्याला सुद्धा त्याच्या गौरवाकरिता उत्पन्न केलेलं आहे. आणि पहा त्याच्यासाठी जर तुम्ही रोमकरास पत्राकडे गेले आणि रोमकरास पत्राचा जर तुम्ही अभ्यास केला, तर पहिले 3 अध्याय तुम्हाला अगदी स्पष्टरीतीने शिकवितील, की सर्व मानवजात कशाप्रकारे भ्रष्ट आहे, ती कशाप्रकारे आपल्या पापात मेलेली आहे, देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे आणि नीतिमान कोणीच नाही. देवाच्या क्रोधाखाली सर्व आहेत. ज्यावेळेस त्याकडे तुम्ही पाहाल आणि आणखी पुढील अध्यायांकडे तुम्ही याल, मला असं वाटतं 8व्या, 9व्या आणि 10व्या अध्यायाकडे याल, तर तुम्हाला तिथं येत असताना तुम्हाला कुंभार आणि भांड्यांबद्दल शिकायला भेटल. जसा कुंभार जो आहे, तो मातीपासून मडकं बनवितो आणि त्या मडक्याला तो योग्य रीतीने आकार देतो. तशाच प्रकारे तुम्ही ज्यावेळेस मनुष्याबद्दल विचार कराल, तर मनुष्य त्या मातीच्या भांड्याप्रमाणे आहे, त्या पात्राप्रमाणे आहे आणि देव तो कुंभार आहे, जो घडविणारा आहे. आणि पहा, देव हा आपला उत्पन्न करता या नात्याने गौरवास अगदी पात्र आहे. तो गौरवी आपला प्रभू आहे. कारण तो आपला उत्पन्न करता आहे, तो आपला निर्माण करता आहे, तो आपला जतन करता आहे. ज्यांना माझे नाम ठेवले आहे. हे वचन जे आहे किती सुंदर आहे. जणू काय तो आपला वतन आहे. ख्रिस्तामध्ये
तो आपलं वतन झालेलं आहे आणि म्हणूनच सर्व गौरव केवळ त्यालाच आहे आणि त्यालाच मिळो. ज्यावेळेस आपण गौरवाबद्दल विचार करतो, तर आणखी एक शब्द प्रयोग जो तुमच्या अनेकदा तुमच्या वाचण्यात आला असेल, ऐकण्यात आला असेल, तो म्हणजे शेकायना ग्लोरी. शेकायना गौरव. आता शेकायना याबद्दल विचार करत असताना हा जो शब्द आहे तुम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सरळ रीतीने तुम्हाला पाहायला भेटणार नाही. मग मुळात हा जो शब्द आहे शेकायना, हा शब्द कुठून आलेला आहे आणि मग याचा वापर का केला जातो? जर तुम्ही शेकायना या शब्दाबद्दल विचार केला, तर यामागचा जो अर्थ आहे, तो अगदी स्पष्ट आहे. यहुदी जे रब यहुदी जे रब्बी होते, विशेष करून त्यांनी अधिक वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यप्रचार त्यांनी जोडलेले होते आणि त्यामधील हा एक वाक्यप्रचार होता शेकायना. आणि विशेष करून आपण ज्यावेळेस शेकायना या शब्द प्रयोगाबद्दल विचार करतो, तर त्याचा सरळ-सरळ अर्थ होतो, देवाची या पृथ्वीवरील उपस्थिती किंवा वस्ती. देवाची या पृथ्वीवरील उपस्थिती किंवा वस्ती. आणि जर तुम्ही शेकायना या शब्दाबद्दल विचार केला आणि पवित्र शास्त्रामध्ये जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला देवाच्या उपस्थितीबद्दल शिकायला भेटल पुष्कळ ठिकाणी. परंतु सगळ्यात प्रगट रीतीने जर आपण पाहिलं, तर निर्गम 13वा अध्याय वचन 20 ते 22 जर तुम्ही पाहिलं, तर तिथं पहा शेकायना त्याचे पहिली प्रगटणे आपण तिथं पाहतो. जिथं सांगितलंय, की मग ते सुक्कोत येथून रवाना झाले आणि रानाच्या हद्दीवर एमाथात त्यांनी तळ दिला. त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड दाखवून देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. त्यांच्या पुढे चालत असे. या शब्दप्रयोगाकडे लक्ष द्या. शेकायना हा जो शब्द आहे, तो अशाच प्रकारचा अर्थ सांगणारा आहे आणि ते म्हणजे काय? देवाची त्याच्या लोकांमधील वस्ती. याबद्दल तो शिकवणारा शब्द आहे. आपल्याला आणखी जर तुम्ही पुढे गेले, तर तुम्हाला पुढे शिकायला भेटल, की देव मोशेशी मेघांद्वारे बोललेला आहे. जसा मित्र बोलावा, तसा देव मोशेशी बोलायचा. आणि त्याचा त्या बोलण्यामागचा उद्देश काय होता बरं? तो त्या इस्रायल लोकांसोबतही आहे आणि मोशेसोबतही आहे. त्याची खात्री देणारा तो होता. जर तुम्ही निर्गम 33वा अध्याय वचन 9 आणि 11 पाहिलं तर बघा मोशे मंडपात प्रवेश करी, तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही व परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे. वचन 11 मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे, तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. परमेश्वराच्या समक्षतेचे आश्वासन आपल्याला पुढे या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ते आश्वासन देणार होतं, की देव त्यांच्या सोबत आहे आणि शेकायना हा जो शब्द आहे, तो देवाच्या वस्तीबद्दलच मार्गदर्शन करणारा आहे. आता तुम्ही बघा जुन्या करारामध्ये या शब्दाबद्दल विचार जरी केलेला असला, तरी पुढे जाऊन मला असं वाटतं ज्यावेळेस निवास मंडपाची रचना करण्यात आली आणि त्या निवास मंडपावर ज्यावेळेस मेघ उतरून यायचा, ढगांचा गडगडाट आणि जी देवाची उपस्थिती त्यातून आपल्याला पाहायला भेटते, नाही का? तर ह्या सगळ्या बाबीचा विचार करत असताना तुम्हाला कुठेतरी देवाचं जे गौरव आहे किंवा देवाची जी उपस्थिती आहे त्यामध्ये आणि मनुष्यामध्ये काहीतरी दुरावा तुम्हाला पाहायला भेटल. कुठेतरी मेघस्तंभ त्या लोकांपुढे चालायचा आणि लोक त्यामागे चालायचे. तो निवास मंडप आहे. निवास मंडपाबद्दल विचार करत असताना सुद्धा त्या ठिकाणी लोकांसाठी मध्यस्थ म्हणून याजकांना देवाने उभं केलेलं होतं. जे काही बोलायचे लोकांना त्याकरिता त्यांना याजकांकडे जावं लागायचं. याजक स्वतःसाठी सुद्धा अर्पण करायचे, मग लोकांकरिता अर्पण करायचे, लोकांकरिता ते मध्यस्थी करायचे. कुठेतरी या सर्व गोष्टीमध्ये आपल्याला दुरावा पाहायला भेटतो. परंतु ज्यावेळेस आपण
पुढे आणखी येतो, तर ज्यावेळेस तुम्ही शेकायना ग्लोरी किंवा देवाच्या गौरवाबद्दल विचार कराल, अ, तर तुम्हाला याच अध्यायामध्ये निर्गम 33वा अध्याय आणि त्यातील जर तुम्ही काही वचनं पाहिले, तर त्या वचनांमध्ये तुम्हाला काही बाबी पाहायला भेटतील. विशेष करून अगोदर आपण पाहिलं, की देव जो आहे तो मोशेसोबत मित्रांसारखा तो बोलायचा, जसा मित्र एकमेकांशी बोलतो बघा, तशा प्रकारे तो समोरासमोर बोलायचा. आणि त्याच प्रकारे मग पहा, एक दिवस मोशे जो आहे, तो देवाला म्हणतो वचन 18 मध्ये, जेव्हा मोशे देवाला म्हटलेलं आहे तिथं, की "कृपा करून मला तुझे तेज दाखव" म्हणे. तेव्हा वचन 20 मध्ये देवाचं प्रतिउत्तर त्याला काय आलंय बघा. देवाचं प्रतिउत्तर बघा. तरी पण तो म्हणाला, की "तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही." पहा, देव इतका गौरवी आहे, तो इतका तेजस्वी आहे, तो इतका पवित्र आहे, तो इतका प्रकाशाने भरलेला आहे, की त्याच्या समोर, त्याच्या प्रकाशासमोर, त्याच्या गौरवासमोर, त्याच्या तेजासमोर आपल्यासारखा पापी मनुष्य उभाच राहू शकत नाही. आणि हे वचन जे आहे, पुन्हा एक वार मनुष्यामधील कुठेतरी दुरावा सुद्धा प्रगट करणारा आहे. जर तुम्ही इथं पाहिलं, की तुला माझे मुख पावणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. नक्कीच देवाचं ऐश्वर्य, देवाचं पावित्र्य इतकं आहे, की मनुष्य आपल्या स्वतःच्या बलाने, स्वतःच्या नजरेने आणि या स्वतःच्या पापी देहाने, या देहात त्या जिवंत देवाचं गौरव तो पाहू शकत नाही. परंतु मग पुढे देव त्याला आणखी एक पर्याय देत आहे. आणि तो पर्याय काय आहे? तो आपल्याला वचन 22 आणि 23 मध्ये पाहायला भेटतं. पहा, वचन 22 काय सांगतं? "असे होईल की माझी तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन" म्हणे. देव स्वतः म्हणतोय. आणि मग पुढं काय सांगितलंय? "मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, मग माझे मुख दिसायचे नाही. पण माझे मुख दिसायचे नाही. पाठमोरा दिसेन." आता पाठमोरा दिसेल हा जो शब्दप्रयोग आहे, जर तुम्ही या वचनाबद्दल विचार केला आणि मग मला असं वाटतं वचन 19 कडे जर पाहिलं, तर अगदी स्पष्ट रीतीने तुम्हाला शिकायला भेटल, की खऱ्या अर्थाने देवाचं गौरव म्हणजे काय आहे? स्वतः देवबाप काय म्हणते बघा वचन 19 मध्ये. देवाचे गौरव काय आहे हे अगदी स्पष्ट रीतीने वचन 19 प्रगट करतं. तो म्हणाला म्हणजे देव म्हणत आहे, "मी आपले सर्व चांगुलपण, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्या पुढे चालवीन. तुझ्या समोर परमेश्वर ह्या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन." ही वचनं अगदी सरळ रीतीने त्या जिवंत देवाचं गौरव प्रगट करणारे आहेत. नक्कीच तो देव, त्याचं गौरव त्याच्या चांगुलपणामध्ये प्रगट झालेला आहे. त्याचं गौरव त्याच्या गुणवैशिष्ट्यांमध्ये आपल्याला प्रगट झालेलं पाहायला भेटतं. त्याचं गौरव त्याच्या निर्मितीमध्ये आपण पाहतो. त्याचं ऐश्वर्य आपण त्या निर्मितीमध्ये वाखाणतो. आणि हे खरंच देवाचं गौरवी कार्य आहे. देवाचं गौरव आहे. आणि पहा, ज्यावेळेस आपण देवाच्या गौरवाबद्दल विचार करतो, तर नक्कीच जुना करार जणू काय देवाच्या गौरवाबद्दल आपल्याला शिकवत असताना ते गौरव जे आहे, त्या भविष्यामध्ये जे अधिक जवळीकतेने प्रगट होणारं गौरव होतं, त्याची एक छोटीशी झलक होती. आणि ती झलक पूर्णपणे आपल्याला नवीन करारामध्ये प्रगट झालेली पाहायला भेटते ख्रिस्तामध्ये. पहा, नवीन करारामध्ये आपण येतो आणि त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटतं, की देवाचं गौरव अधिक जवळीकतेने मनुष्यामध्ये प्रगट झालेला आहे. म्हणूनच योहान म्हणतो त्याच्या पत्रांमध्ये, की "पहा, आम्ही त्याला चाचपलं" म्हणे. "आम्ही त्याला पाहिलं, आम्ही त्याला अ, आपल्या डोळ्यांनी पाहिलं, आम्ही त्याला चाचपलं, आम्ही त्याच्यासोबत होतो." पेत्र म्हणतो, की "आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे."
योहान 1 अध्याय वचन 14 मध्ये तो म्हणतो, की आम्ही त्याचं गौरव पाहिलं. ते पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचा असावं असं अनुग्रह याने परिपूर्ण ते होतं. ख्रिस्त हा देवाचं गौरव आहे. योहान कृष्णवर्तमान आपल्याला शिकवितं, की ख्रिस्त देव पित्याचं गौरव आहे. त्याने पित्याला प्रगट केलं. इब्री लोकास पत्र 1 अध्याय वचन 3 आपल्याला शिकवितं, की ख्रिस्त देवाच्या गौरवाचे तेज आहे. कलसे 2 अध्याय आणि वचन 5 आपल्याला शिकवितं, की त्या ख्रिस्तामध्ये देवपणाची पूर्णता सामावलेली आहे आणि म्हणूनच आपण देवाचं गौरव अधिक जवळीकतेने ख्रिस्तामध्ये पाहतो. देवाचं गौरव अधिक जवळीकतेने आपण ख्रिस्तामध्ये पाहतो आणि ख्रिस्तामध्ये आपण देवाचं गौरव अनुभवतो. आता जर आपण पुढे आणखी पाहिलं, तर आपल्याला पुढील जी बाब आहे, ते आपल्याला शिकायला भेटेल. आता आपण पाहिलं, की देवाचं गौरव म्हणजे काय आहे? त्याबद्दल आपण विचार केलेला आहे. आता देवाच्या गौरवाचं प्रगटीकरण त्याबद्दल आपण विचार करूया. देवाच्या गौरवाचे प्रगटीकरण. ज्यावेळेस आपण देवाच्या प्रगटीकरणाबद्दल विचार करतो, तर 2 प्रगटीकरण आहेत किंवा 2 आपण प्रकार पाहू शकतो प्रगटीकरणाचे. त्यामधील पहिला जो प्रकार आहे, त्याला सर्वसाधारण प्रगटीकरण म्हटलेलं आहे. ज्यामध्ये देव जो आहे, तो महान सार्वभौम निर्माणकर्ता या नात्याने त्याच्या सृष्टीमधून, त्याच्या निर्मितीमधून त्याचं गौरव आपल्याला पाहायला भेटतं. जसं स्तोत्र 19 आपल्याला शिकवितं, की आकाश देवाचा महिमा वर्णित, अंतरिक्ष त्याच्या हस्तकृती दर्शवितं, दिवस दिवसाशी संवाद करतो, रात्र रात्रीला काय ज्ञान प्रगट करते, नाही का? तर स्तोत्र 19 जणू काय असं दाखवत आहे, की ही सृष्टी देवाचं गौरव करत आहे. त्या निर्माणकर्त्याचं गौरव करत आहे. त्याची स्तुती करत आहे. तुम्ही ज्यावेळेस झाडांकडे पाहाल, फुलांकडे पाहाल, तुम्ही ज्यावेळेस डोंगरांकडे पाहाल, तुम्ही अंतरिक्षाकडे पाहाल, चंद्र, सूर्य त्याकडे पाहाल, त्यावेळेस तुम्ही हेच विचार कराल, की अरे, हे इतकं सुंदर आहे, इतकं अद्भुत आहे. मग याला घडवणारा किती महान आणि गौरवी असायला पाहिजे. त्याच प्रकारे त्या निर्मितीकडे पाहून तुम्ही निर्माणकर्त्याचा गौरव करता. त्याचप्रमाणे दुसरी बाब म्हणजे मनुष्य. मनुष्य देखील देवाची निर्मिती आहे. आणि पहा, उपदेशक जर तुम्ही 3 अध्याय वचन 11 पाहिलं, तर ते अगदी स्पष्ट रीतीने ते शिकवितं, की मनुष्य देवाद्वारे देवाने ते उत्पन्न केलेले आहे मनुष्याला. आणि म्हणूनच मनुष्य सुद्धा देवाचं गौरव करतो आणि ते खरंच अद्भुत आहे. आपली घडण कशी होते मातेच्या उदरामध्ये. दावीद राजा म्हणतो, की अ, आपली जी घडण आहे मातेच्या उदरामध्ये कशा प्रकारची होते ते अद्भुत आहे. जर तुम्ही स्तोत्र मला असं वाटतं 139 मध्ये जर आले, तर तुम्हाला पाहायला भेटल, की अद्भुत रीतीने आपली घडण झालेली आहे मातेच्या उदरामध्ये. ती कशी होते केवळ देवच जाणे. आणि पहा, तो कशा प्रकारे त्यातून आपल्याला उभं करतो आणि तो आपल्याला जीवन देतो आणि ते जीवनही अनमोल जीवन तो देतो. हे अद्भुत आहे. आदामाला त्याने मातीपासून कसं घडवलं, जीवधारी त्याला प्राणी कसं केलं, ज्यावेळेस त्याबद्दल आपण विचार करतो, आपण देवाचं गौरव केल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे तुम्ही दुसरे राजे 17 अध्याय आणि वचन 24 ते 28 मध्ये पाहिलं, तर तुम्हाला हे शिकायला भेटेल, की देव इतिहास घडवणारा आहे. तो इतिहासाचा प्रभू आहे. इतिहासामध्ये ज्यावेळेस मी असं म्हणतो, की तो इतिहासाचा प्रभू आहे, तर मी हे याबद्दलच मी विचार करतो किंवा आपण विचार करतो, की त्याने केलेली जी अद्भुत कृत्य आहेत, ती अद्भुत आहेत. ते भूतकाळामध्ये घडलेले आहेत, परंतु त्याद्वारे देवाचं गौरव होतं. जर तुम्ही उदाहरण पाहिलं, तर मला असं वाटतं राहाब वेश्या ज्यावेळेस ते 2 हेर तिच्याकडे जातात, त्यावेळेस ती म्हणते, की आतापर्यंत म्हणे त्या मिसर देशातून निघाल्यापासून या यरिहोपर्यंत येईपर्यंत जे अद्भुत पराक्रम तुमच्या देवाने केलेले आहेत, ते आम्ही ऐकून आमच्या लोकांची गाळण उडालेली आहे आणि ती स्वतः देवाचं गौरव करत आहे. तर इतिहास सुद्धा देवाचं गौरव प्रगट करतो. तर हे सर्वसाधारण प्रगटीकरण आहे, जे देवाचं गौरव प्रगट करतं. दुसरा जो प्रकार आहे प्रगटीकरणाचा, त्याला विशेष प्रगटीकरण म्हटलेलं आहे.
ज्यामध्ये आपण पवित्र शास्त्राचा विचार करतो. का बरं विशेष प्रगटीकरण म्हटलेलं आहे? कारण हे स्वतः देवाने दिलेलं आहे. पवित्र शास्त्र हे देवाचं हृदय आहे. देवाच्या मुखातील ते शब्द आहे. ते ईश्वर प्रेरित आहे. ते सद्बोध करतं, नीती शिक्षण देतं, ते सुधारतं आणि म्हणूनच तुम्ही जर तिमोथेला दुसरं पत्र वचन 15 पाहिलं, तर तिथं तिमोथेला तो पौल त्याच्या तारणाबद्दल आठवण करून देत असताना तो म्हणतो, की "तू हे कोणापासून शिकलास?" म्हणे. "बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती होती. ते तुला ख्रिस्ताबद्दल, ख्रिस्त येशूमधील तारणाकरिता नाही का, ते तुला समर्थ होतं आणि समर्थ आहे." नक्कीच याला तारणदायी प्रगटीकरण म्हटलेलं आहे. पवित्र शास्त्र ज्यामध्ये ख्रिस्ताचं गौरव सामावलेला आहे, ज्यामध्ये ख्रिस्ताची सुवार्ता आहे आणि ती सुवार्ता पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने एका पाप्याच्या अंतःकरणामध्ये ती सुवार्ता जी आहे घोषित करण्यात येते. त्या सुवार्तेद्वारे पवित्र आत्मा त्या पाप्याला काय करतो सगळ्यात अगोदर त्याला तो जिवंत करतो आत्मिक रीतीने. त्या सुवार्तेद्वारे ज्या प्रकारे योहान ऋषी वर्तमान मला असं वाटतं 14व्या अध्याय आणि 16व्या अध्यायामध्ये सांगितलेला आहे तो त्याला पापाबद्दल, नीतिमत्वाबद्दल आणि न्यायाबद्दल खात्री देतो. तर ह्या सुवार्तेद्वारे पवित्र आत्मा त्याला या तिन्ही गोष्टींबद्दल खात्री देतो. तू पापी आहेस. तुला तारणाऱ्याची गरज आहे. आणि तू नीतिमान नाहीस, परंतु देव नीतिमान आहे आणि तुला जर त्या नीतिमान देवासमोर उभं राहायचं आहे, तर तुला नीतिमान ठरण्याची गरज आहे. आणि तिसरी बाब म्हणजे जर तू त्या नीतिमान देवासमोर त्याच्या न्यायापासून तुला वाचायचं आहे, तर केवळ ख्रिस्तच त्या तारणाचा मार्ग आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर न्याय अटळ आहे. आणि नक्कीच त्यासाठी हे तारणदायी प्रगटीकरण आहे देवाचं वचन. आणि दुसरी बाब म्हणजे आपल्याला माहित आहे ख्रिस्त विशेष प्रगटीकरण हा महान तारणारा आहे. योहान 1:1 सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, शब्द देव होता. तो देव सार्वकालिक शब्द आपल्याकरिता देही झाला. याकरिता की आपण जे पापामध्ये मेलेले होतो, ते आपल्याला जीवन मिळावं. आपण जे त्या जिवंत देवापासून दुरावलेलो होतो, परके उपरी होतो, ते आता आपण त्या जिवंत देवाच्या घरचे वारीस असे व्हावं. आणि हेच आपल्याला शिकवितं. तर नक्कीच हे विशेष प्रगटीकरण सुद्धा जिवंत देवाचं गौरव प्रकट करणारा आहे. आता पुढची जी बाब आहे, ती म्हणजे आता तारणामध्ये देवाचं गौरव कशाप्रकारे प्रगट झालेलं आहे. पहिली बाब तर तारण जे आहे, ते पूर्णपणे देवाचं आहे. हे आपल्याला सगळ्यात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. इपिस्कारास पत्र 2रा अध्याय आपल्याला शिकवितं. 2रा अध्याय वचन 1 पासून तुम्ही पाहिलं, तर पौल इफिस येथील मंडळीला त्यांची अवस्था प्रगट करत आहे. तुम्ही अगोदर आपल्या पापामध्ये मेलेले होता आणि स्वभावतः काय म्हणे देवाच्या क्रोधाची प्रजा तुम्ही होता. या जगातील अधिपतींच्या धोरणाप्रमाणे तुम्ही चालणारे होता. परंतु खरंच देव दया संपन्न आहे आणि म्हणूनच वचन 8-9 मध्ये सांगितलं, की तुमचे तारण केवळ कृपेने विश्वासाच्या द्वारे झालेले आहे. आणि म्हणूनच हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचं दान आहे. आणि ज्यावेळेस याबद्दल तुम्ही विचार करता, तर तारण पूर्णपणे देवाचं दान आहे. पूर्णपणे देवाकडून आहे. तर तुम्हाला हे शिकायला भेटल. कशाप्रकारे पूर्णपणे ते देवाकडून आहे. कारण पाप्यांचं तारण ही देवाची कल्पना किंवा योजना होती. तारणाची सिद्धता देवाचं कार्य आहे. त्याच्या प्रिय पुत्राला त्याने या भूतलावर पाठवलं. त्या तारणाऱ्या ख्रिस्ताने आपल्याकरिता ते तारण सिद्ध केलेलं आहे. तारण देणं हे देवाची कृपा आहे. आणि पहा तारणाची परिपूर्णता हे देवाचं अभिवचन आहे. पहा पूर्णपणे ए टू झेड तारण पूर्णपणे देवाचं आहे. आणि हे अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला स्तोत्र 3 आणि वचन 8 शिकवितं. तारण परमेश्वराच्या हातून होतं. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. तुझ्या लोकांना तुझा आशीर्वाद लाभो. प्रगटीकरण 7वा अध्याय वचन 10 शिकवितं. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. ही दोन्ही वचनं अगदी स्पष्ट रीतीने शिकवितात, की तारण हे पूर्णपणे देवाचं आहे. आणि मग जर तारण हे पूर्णपणे देवाचं आहे, तर मग आढ्यता बाळगण्याकरिता मनुष्याला कुठंच जागा नाहीये. इपिस्कारास पत्र शिकवितं 9वा अध्याय वचनामध्ये, 2रा अध्याय वचन 9 मध्ये, की आपण
आढ्यता बाळगावी म्हणून हे आपल्या हातून झालेलं नाही, तर हे केवळ देवाचं दान आहे. तर वचन 10 आपल्याला शिकवितं इफिस 2:8 10 की आपण सत्कृत्य आचरावीत म्हणून ख्रिस्ताचे हस्तकृत्य असे आपल्याला निर्माण करण्यात आलेलं आहे. तर पाहिलं ती वचनं अगदी स्पष्टरीतीने शिकवितात, की तारण पूर्णपणे देवाचं आहे. तर मग नक्कीच तारणामध्ये गौरव कोणाचं असलं पाहिजे? मनुष्याला? नाही, मी जाऊन सुवार्त सांगितली म्हणून त्याचं तारण झालं. हे शब्दप्रयोग चुकीचे आहेत. मी काहीतरी केलं म्हणून तो तारला गेला? नाही. नक्कीच सुवार्ता सांगणं हे गरजेचं आहे. सुवार्तेनेच तारण होतं. त्याद्वारे तो विश्वास देवाप उत्पन्न करतो त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये. परंतु लक्षात घ्या, आपण ती साधनं आहोत. आपण त्या सुवार्तेचे दास आहोत, सेवक आहोत. आपलं काम आहे सुवार्तेची घोषणा करणं, सुवार्तेचं लागूकरण करणं, हे पवित्र आत्म्याचं काम आहे, देवाचं काम आहे. त्याच्या इच्छेने तो त्याच्या लोकांना तारतो. पुढची जी बाब आहे या विषयाच्या शेवटची बाब आणि ती म्हणजे मग देवाच्या गौरवाबद्दल विचार करत असताना आपण पाहिलं, की देवाचं गौरव म्हणजे काय आहे? शेकायना गौरव म्हणजे काय आहे? त्यानंतर आपण तारणाबद्दल शिकलो. तारणामधील देवाचं गौरव, त्यानंतर देवाच्या गौरवाची प्रगती करणं, त्याबद्दल आपण पाहिलेलं आहे. आता या विषयाच्या शेवटी आपण आलेलो असताना देवाच्या देवाचं गौरव हे सर्वस्वाचे अंतिम ध्येय आहे. ख्रिस्ती पण मुळात देवाच्या कार्याद्वारे सुरू होतं आणि ख्रिस्तीपणामधील सर्वस्व केवळ देवाच्या कृपेने आहे. मग अन्न, पाणी सर्व काही तो पुरवितो म्हणूनच आपल्याला मिळतं. ते खाण्याकरिता आपण जिवंत आहोत. आपला श्वास सुद्धा त्या जिवंत देवाच्या कृपेने आपल्याला मिळालेला आहे. आज जर माझा श्वास काढून घेतला, तर मी तुमच्या समोर बोलण्यास लायकीचा नाही. माझं शरीर माती होऊन जाईल. म्हणून माझ्या सर्वस्वावर केवळ देवाची इच्छा आहे. हे शरीर म्हणे, ते जिवंत देव जो आहे, जो आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो, त्याचं मंदिर आहे. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराद्वारे आणि आपल्या सर्वस्वाद्वारे देवाचा गौरव करा. पौल म्हणतो, की आता मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. तोच पौल जो अगोदर मंडळीचा छळ करणारा होता. तोच पौल जो अगोदर ख्रिस्ताच्या लोकांना मारण्यासाठी निघालेला होता. ख्रिस्ताच्या विश्वासाचा नाश करण्यासाठी निघालेला होता. तोच पौल म्हणतो, की हे सर्व काही केवळ ख्रिस्ताद्वारे आहे. तो म्हणतो, की मी जगतो तर हे जीवन सुद्धा माझं नाही, तर ख्रिस्ताचं आहे. त्याने माझ्याकरिता स्वतःचं जीवन दिलं. हे निर्दोषपण ख्रिस्ताचा आहे. हे नीतिमत्व ख्रिस्ताचं आहे. हे ज्ञान ख्रिस्ताचं आहे. हा आशीर्वाद जो लाभलेला आहे तो ख्रिस्ताचा आहे. आणि म्हणून मग गौरवही देवालाच आहे. मग ज्यावेळेस आपण पाहतो, की देवाचं गौरव आपल्या सर्वस्वाद्वारे तर पहा पहिले करीन 10वा अध्याय वचन 31 काय शिकवितं, म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. आता याचा अर्थ काय आहे? जे काही करता ते देवाच्या गौरवासाठी करा. याचा अर्थ नेमकं काय आहे? पहा, आपण काही त्याच्या बाबी आपण पाहू शकतो. जसं विश्वासाने जगणं गरजेचं आहे आपल्याला. सगळ्या प्रसंगामध्ये दुःख असू द्या, सुख असू द्या, आनंद असू द्या, निराशा असू द्या, सर्व स्थितीमध्ये विश्वासाने जगायला शिकणं गरजेचं आहे. दुसरी बाब, ढोंगीपणा विना आपल्याला करायला शिकलं पाहिजे. रोमकरास पत्र 12 अध्याय वचन 9 शिकवितं. स्वतःचा त्याग करून पूर्णपणे देवाच्या हाती, त्याच्या वचनाच्या हाती पडणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्याच्या अधीन होणं गरजेचं आहे आणि देवाला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पण करणं गरजेचं आहे स्वतःचं. तर सर्वस्वाद्वारे देवाला गौरव म्हणजेच माझं चालणं, उठणं, बसणं, माझं बोलणं, माझं सर्वस्व मला हा विचार करणं गरजेचं आहे, की ते देवाच्याच गौरवासाठी आहे. कारण त्याच्याच कृपेने ते मला लाभलेलं आहे. मग या विषयाच्या शेवटी आपण आलेलो असताना आज लागूकरण काय आहे आपल्या जीवनासाठी? पहा, देवाला गौरव देणं जर आपण पाहिलं, त्याचा सारांश जर आपण पाहिला किंवा त्याचा जर गाभा आपण काढला, तर तो अशा प्रकारे होईल.
त्याचा सारांश अशा प्रकारे होईल, की देवाची महानता कबूल करणं. देवाला गौरव देणं म्हणजे देवाची महानता कबूल करणं आणि त्याची भक्ती, आराधना करून त्याचा सन्मान करणं. याचं कारण म्हणजे केवळ तोच सन्मानास, भक्तीस आणि आराधनेस पात्र आहे. आणि हे अगदी सत्य आहे देवाच्या प्रिय लेकरांनो. हेच आपल्या आजच्या या विषयाचा सारांश आहे. आणि मग खऱ्या अर्थाने देवाच्या गौरवाबद्दल विचार करत असताना, देवाचं गौरव हे त्याच्या स्वभावाचा जणू काय अर्क आहे. आणि पहा, देव त्याच्या गौरवाबद्दल फार गंभीर आहे. आणि आपण सुद्धा ख्रिस्ती विश्वासणारे सुद्धा त्याबद्दल गंभीर असणं गरजेचं आहे. तुम्ही उपदेश करता, त्यामध्ये ख्रिस्ताचं गौरव प्रगट होतंय का? देवाचं गौरव होत आहे का? की तुम्ही स्वतःचीच खुशालकी मारत आहात? तुम्ही साक्ष देता. तुमची साक्ष देवाला गौरविणारे आहे का? तुम्ही कुठेतरी काम करत आहात. तुम्ही त्या ठिकाणी काम करत असताना तुमचे विचार, आचार, त्या लोकांमधील तुमचं वर्तन खऱ्या अर्थाने देवाला गौरवणारं आहे का? याचा विचार करा. विशेष करून काही प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे? मी आतापर्यंत माझं जीवन जगलो, ते खऱ्या अर्थाने मी कशाप्रकारे जगलेलो आहे? ते खरंच देवाला गौरव देणारं होतं का? दुसरी बाब, माझे बोलणे, माझं वर्तन, माझं दैनंदिन जीवन कसं आहे? याबद्दल सुद्धा स्वतःला प्रश्न विचारा. मी माझे जीवन देवाच्या गौरवासाठी जगत आहे का? याबद्दल स्वतःला प्रश्न विचारा. ज्यावेळेस दिवस उगवतो आणि मावळतो आणि आता झोपण्याची वेळ आहे. तुम्ही कधी हा विचार केलेला आहे, की आज मी दिवसभर देवाचं गौरव कसं केलेलं आहे? आज मी जे काही केलं, मी जे काही पाहिलं, जे काही वागलो, ते देवाचं गौरव दाखवणारं, देवाचं गौरव करणारं ते होतं का? या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि स्वतःचं आत्मपरीक्षण करा. देवबाप करो हे वाचलं वचन आपणा सर्वांच्या जीवनाकरिता आशीर्वादाचं करो आणि विशेष करून त्याप्रमाणे चालण्याकरिता त्याची कृपा आणि त्याची दया तो करो. मी पुढील